Good afternoon, students. Welcome to the English class. You remember we were discussing 1.2 on saying please. आपण ऑन सेईंग प्लीज या दुसऱ्या धड्याचे आईस ब्रेकर सोडवले. ए जी गार्डिनर ह्या लेखकाचा परिचय करून घेतला आणि पहिले 3-4 पॅरेग्राफ आपले गेल्या व्हिडिओमध्ये पूर्ण झालेले आहेत. या आठवड्यामध्ये हा दुसरा व्हिडिओ लेक्चर आपण बघणार आहोत. We were discussing the last line on next page. See, this is page number 15. But though we are bound to endorse the verdicts against the liftman, most people will have a certain sympathy with him. लिफ्टमनची गोष्ट तुम्हाला आठवत असेल. कस्टमरनी किंवा पॅसेंजरनी लिफ्टमनला प्लीज म्हटलं नाही म्हणून राग आला आणि त्यांनी लिफ्टमधनं बाहेर काढलं. तर लेखक म्हणतो की काही जणांना लिफ्टमनबद्दल सिंपथी म्हणजे सहानुभूती वाटली असेल, की त्याचं बरोबर आहे असं तुम्हाला वाटलं असेल. व्हाईल इट इज ट्रू दॅट देअर इज नो लॉ दॅट कंपेल्स अस टू से प्लीज. लेखक असं म्हणतो की तुम्ही प्लीज म्हटलंच पाहिजे असा काही कायदा नाही आहे. कुणी तुम्हाला कंपल्शन करू शकत नाही की प्लीज म्हणा, थँक्यू म्हणा, सॉरी म्हणा. इट इज नॉट कंपल्सरी, बट देअर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सेक्रेड दॅन एनी लॉ विच एन्जॉईज अस टू बी सिव्हिल. परंतु ओल्डर म्हणजे जुनी अशी पद्धतच आहे की तुम्ही प्लीज, थँक्यू, सॉरी म्हणावं. कारण का? इट मेक्स अस सिव्हिल. हे सभ्यतेचं लक्षण आहे आणि म्हणून आपण ते म्हटलं पाहिजे. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. आणि सिव्हिलिटी सभ्यतेचं फर्स्ट रिक्वायरमेंट, पहिली गरज सभ्यता दर्शवण्याची ही आहे की व्हेन वी रिसीव्ह अ सर्व्हिस वी मस्ट से थँक्यू, वी मस्ट से प्लीज. जेव्हा आपल्याला एखादी सेवा उपलब्ध करून दिली जाते तेव्हा आपण प्लीज आणि थँक्यू म्हटलं पाहिजे. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बिईंग्स. आपण आपलं एक देणं दिल्यासारखं ती गोष्ट आहे प्लीज आणि थँक्यू म्हणणं. दे आर लिटिल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. द मशीन ऑफ ऑइल रन्स स्वीटली. बघा, एखादं मशीन जेव्हा आपण चालवतो, द मशीन नीड्स सर्व्हिस ऑर ऑइलिंग. जेव्हा मशीनवर आपल्याला खूप वर्ष काम करायचं असतं तेव्हा त्या मशीनला मधून काय करावं लागतं? ऑइलिंग करावं लागतं. देन द मशीन रन्स स्मूथली. इन द सेम वे प्लीज अँड थँक्यू वर्क लाईक ऑइल इन द मशीन ऑफ लाईफ. आपल्या जीवनाचं जे मशीन आहे ते जर स्वीटली चालायला हवं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्लीज, थँक्यू, सॉरीचं ऑइल वापरलं तर ते स्मूथली चालतं. म्हणजे इन सोशल लाईफ इफ यू यूज सच स्मॉल कर्टसी वर्ड्स युअर लाईफ विल गो ऑन स्मूथली. तुम्ही जर जीवनामध्ये सॉरी, थँक्यू, प्लीज सारखे छोटे छोटे शब्द लाईफ मशीनला ऑइलिंग केल्यासारखे वापराल तर तुमच्या जीवनाचा रस्ता, जीवनाचं मशीन स्मूथ, सॉफ्टली चालू शकतं. दे पुट आउट इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन, an easy give and take, instead of on the basis of superiors dictating to inferiors. काही लोकांना अशी सवय असते की मी बॉस आहे ना, मग मी ऑर्डर देणार, आय विल नॉट रिक्वेस्ट. तर जेव्हा तुम्ही सुपिरियर्स आणि इन्फेरियर्स म्हणजे दुय्यम लोक, हाताखालचे लोक, अशा फरकाने ऑर्डर दिल्यासारखं एकमेकांना बोलाल तर कोऑपरेशन राहणार नाही. पीपल विल नॉट कोऑपरेट यू इफ यू डोंट यूज सच कर्टसी. अशा पद्धतीने तुम्ही जर मॅनर्सनी वागला नाहीत तर तुमची कामं होणार नाहीत असं नाही, पण काय होईल? सुपिरियर आपल्यावर डिक्टेटरशिप करतात, हुकुमशाही करतात असं इन्फेरियर दुय्यम लोकांना वाटेल. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड व्हेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस
अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. एक कल्पना करा. काही अवघड शब्द आलेले आहेत बघा या ओळीमध्ये, ते बघूया. रिसेंटमेंट म्हणजे अँगर, राग. इंटरकोर्स म्हणजे कम्युनिकेशन, कॉन्व्हर्सेशन. तर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर, समजा तुमच्या हाताखाली काम करणारे एखादे घरकाम करायला एखादी बाई येते, तिला तुम्ही अगदी प्लीज, सॉरी, थँक्यू म्हटलं पाहिजे असं नाही, पण सर्व्हिस जेव्हा ती देते तेव्हा तिचे आभार मानले पाहिजेत. तर काही सुपिरियर लोकांना असं वाटतं की आम्ही पैसे देतो ना, मग ह्यांनी हे काम केलं पाहिजे. तर अशा प्रकारे इफ यू कमांड, तर तुम्ही जर आज्ञा सोडत असाल, ऑर्डर देत असाल, तर इट इज व्हेरी व्हल्गर. ही तुमच्या मनाची वाईट गोष्ट आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने वागत असाल तर हे काही चांगलं नाही. व्हल्गर माइंड, तुमचं मन उद्दाम आहे, उर्मट आहे. जिथं गोड बोलून काम होतं, तर तिथं जर तुम्ही जे तुमच्या हाताखाली काम करणारे लोक आहेत त्यांच्याशी गोड बोलला, तर ते लोक काम कसं करतील? विलिंगली, स्वेच्छेने. अँड यू विल गेट अ गुड फिलिंग, आणि तुम्हाला पण चांगलं वाटेल. पण तुम्ही जर आरडाओरडा केलात, आज्ञा सोडल्यात, ऑर्डर सोडलीत, तर तेच काम ते लोक कसे करतील? विथ रिसेंटमेंट, विथ अँगर. बघा, 2 गोष्टी या पॅरेग्राफमध्ये लेखकांनी सांगितल्या. एक म्हणजे यूजिंग प्लीज, सॉरी, थँक्यू इज ओल्डर ट्रेडिशन. दिस इज व्हेरी व्हेरी ओल्ड ट्रेडिशन टू से थँक्यू व्हेन यू रिसीव्ह अ सर्व्हिस, बिकॉज this is civil, and the civility requires everywhere that you should be courtesy, you should use words of courtesy. सभ्यतेचं जे लक्षण आहे, सुसंस्कृतपणाचं जे लक्षण आहे, ते आहे जेव्हा तुम्हाला एखादी सर्व्हिस मिळते तेव्हा त्या सर्व्हिसबद्दल तुम्ही सर्व्हिस देणाऱ्याचे आभार मानणं. आणि तुम्ही जर ते मानत नसाल तर इट इज व्हल्गॅरिटी ऑफ युअर माइंड दॅट यू कमांड. तुम्ही आज्ञा सोडत असाल, ऑर्डर सोडत असाल, तर तुम्ही सिव्हिलाइज्ड नाही असा त्याचा अर्थ होईल. यू आर नॉट कल्चर्ड, तुम्ही सुसंस्कृत नाही, सभ्य नाही असं ते मानलं जाईल. आणि जर तुम्ही रिक्वेस्ट केली एखादी सर्व्हिस मिळावी म्हणून, इफ यू आस्क्ड फॉर अ सर्व्हिस, नीट नम्र गोड शब्दामध्ये तुम्ही सांगितलं, जरी ते लोक तुमच्यापेक्षा दुय्यम असले, जरी तुम्ही त्यांना पे करत असाल, पैसे देत असाल तरी, तर काय होईल? इन्स्टेड ऑफ बीइंग अँग्री, दे विल वर्क हॅपीली फॉर यू. फॉर एक्झाम्पल, इफ द पॅसेंजर वूड हॅव सेड टॉप प्लीज, द लिफ्टमन वूड हॅव टेकन हिम हॅपीली. त्या लिफ्टमनला जर पॅसेंजर म्हणाला असता की प्लीज वरच्या मजल्यावर लिफ्ट घेऊन चला, तर रागारागाने न वागता त्या लिफ्टमननी आनंदाने लिफ्टवर नेली असती. पुढचा पॅरेग्राफ बघा. आय शूड लाईक टू फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर. आणि आता लेखकाने लिफ्टमनच्या विरुद्ध पोलाईटली वागणाऱ्या एका कंडक्टरचं उदाहरण दिलेलं आहे. बाय धिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. पोलाईट कंडक्टर असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला काही सगळ्या कंडक्टर्सना दोष द्यायचा नाही की सगळे कंडक्टर उर्मट असतात असं. पोलाईट म्हणजे नम्र. तर उलट मला काय म्हणायचं आहे? ऑन द कॉन्ट्ररी, आय एम डिस्पोजिंग टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. उलट मला असं म्हणायचं आहे की कितीतरी लोक अधिक ह्या लिफ्टमनपेक्षा म्हणा किंवा बसमधल्या कंडक्टरपेक्षा म्हणा अधिक त्रासाचं काम करतात, पण ते नेहमी नम्रतेनेच वागतात. हिअर अँड देअर यू विल मीट ॲन अनप्लिझंट स्पेसिमेन who regards the passengers as his natural enemies. But most of the times you see that bus conductors are very aggressive, they have a fighting manner. What do? They think that the passengers are their natural enemies. बसमध्ये वागताना तुम्ही पाहता की कंडक्टर नेहमी ॲग्रेसिव्ह असतात. दे आर शाउटिंग, दे आर फायटिंग, अँड दे आर आस्किंग फॉर चेंज, अँड दे आर आस्किंग टू गो अहेड. तुम्ही बस कंडक्टर आठवून बघा, सारखे ओरडत असतात, खेकसत असतात, सुट्टे पैसे द्या म्हणतात, पुढे चला पुढे चला म्हणतात. ॲज क्रिचर्स हुज चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट देम. लोकांना असं बस कंडक्टर्सना असं वाटतं की बसमध्ये आलेले सगळे लोक जणू काही त्यांना फसवण्यासाठीच आलेले आहेत, त्यांना चीटिंग करण्यासाठीच आलेले आहेत, आणि म्हणून हू कॅन ओनली बी केप्ट
reasonably honest by a loud voice and an aggressive manner. कंडक्टर्सना असं वाटतं की म्हणून ते लोक आपल्याला फसवतील, बस पॅसेंजर्स फसवतील म्हणून आपण त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, ॲग्रेसिव्हली, आक्रमकतेने वागणंच योग्य आहे. बट दिस टाईप इज रेअरर दॅन इट यूज टू बी. पण आता असे लोक कमी होत चालले आहेत. आय फॅन्सी द पब्लिक ओस मच to the underground railway company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility in its servants and taking care of the standard is observed. म्हणूनच बरेच लोक बसनी प्रवास न करता अंडरग्राउंड रेल्वे प्रिफर करतात. नाव इन सोलापूर वी डोंट हॅव अंडरग्राउंड रेल्वे, बट इन बिग cities, metropolitan cities, there is underground railway. And the writer says that अंडरग्राउंड रेल्वे कंपनीज आर बेटर दॅन बस. लोकांना अंडरग्राउंड रेल्वे कंपनीची सर्व्हिस जास्त चांगली वाटते बिकॉज अ स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इज मेंटेन्ड. कारण तिथले जे लोक असतात, पब्लिक सर्वंट असतात, ते अतिशय नम्रतेने वागतात आणि चांगली सेवा देतात. इन डुईंग धिस इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स ॲन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. म्हणजे अशा प्रकारची सर्व्हिस जर रेल्वे कंपन्या जशी देतात तशी सर्व्हिस जर बस कंपन्यांनी दिली तर काय होईल, आपल्याला बसनी देखील प्रवास करताना चांगलं वाटेल. परंतु दुर्दैवाने तसं होत मात्र नाही. इट इज नॉट देअर फॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. I first became conscious of this existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. लेखक आता त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग आपल्याला सांगतात की बऱ्याचदा आपल्या देखील अनुभवाला ही गोष्ट येते. वन डे द रायटर गॉट इन टू अ बस बट आफ्टर सम टाईम ही केम टू नो दॅट देअर वॉज नो मनी इन हिज पॉकेट. बसमध्ये चढल्यानंतर लेखकाच्या असं लक्षात आलं की आपल्या खिशामध्ये एकसुद्धा पैसा नाही, पैशाचं पाकिटच नाही. अशा पद्धतीने जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपला चेहरा बघण्यासारखा होतो. आय जम्प्ड ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग. सर्वांनाच हा अनुभव येतो आणि कसं वाटतं ते माहितीच आहे. द मिक्स्ड फिलिंग विच द डिस्कवरी अराउजेस. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फुल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. दोन गोष्टी अशा वेळी वाटतात जेव्हा, कल्पना करून बघा, तुम्ही एका बसमध्ये चढला आणि तुमच्या खिशात तिकीट काढायला पैसे नाही, तर तुम्हाला दोन गोष्टी वाटतात. एक म्हणजे सर्वात मूर्ख या जगात आपणच आहोत आणि नेव म्हणजे आपण जणू काही चोर आहोत का काय, आपण मुद्दाम बसमध्ये चढलो आणि फुकट प्रवास करतोय का काय. तुम्हाला कदाचित असा अनुभव आला असेल. यू वूड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज्ड इफ द कंडक्टर आईड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से येस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक, नाऊ देन गेट ऑफ यू. आणि तुम्हाला असं वाटेल की कंडक्टर नक्की म्हणणार की मला माहिती आहे ही जुनीच युक्ती आहे, बरेच लोक विदाऊट तिकीट असा प्रवास करतात, तुम्ही कृपया बसमधनं खाली उतरा. साधारणपणे असंच म्हणतात कंडक्टर. सी द नेक्स्ट पेज. इवन इफ द कंडक्टर इज गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली, यू आर faced with the necessity of gaining back and the inconvenience perhaps the missing your train on your engagement. आता बसमधनं खाली उतरा असं जर कंडक्टरनी आपल्याला सांगितलं तर अपमान वाटतो तो वेगळाच, आणि त्याच्याहीपेक्षा जास्त काय होतं, आपल्याला त्या बसमधनं उतरून पुढं कुठं जायचं असतं, पुढचं जे काही काम असतं, कदाचित ऑफिसला जायचं असतं, नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पोचायचं असतं किंवा कोणतं काही महत्त्वाचं काम असू शकतं. पैसे नाही खिशामध्ये, बस कंडक्टरनी खाली उतरवलं तर ते आपलं पुढचं काम पण होणार नसतं. सो देअर आर टू डिफिकल्टीज. वन, इन्सल्ट इन द बस. एक तर बसमध्ये आपला अपमान होतो सगळ्या लोकांसमोर. द कंडक्टर आस्क्स अस टू गेट डाऊन. आणि दुसरं म्हणजे आपली पुढं ठरवलेली कामं होत नाहीत. लेखकाचं पण तसंच झालं. त्याला असं वाटलं की नाऊ द कंडक्टर विल से कोल्डली दिस इज ओल्ड ट्रिक, गेट डाऊन.
आणि मग अशा पद्धतीने लेखक द्विधा अवस्थेमध्ये होता की आता आपल्याला कंडक्टर काय सांगणार, खाली उतरायला सांगणार आणि आपली दिवसभराची पुढची कामं होणार नाहीत. पण सरप्रायझिंगली त्या दिवशी त्या बसमध्ये लेखकाला कंडक्टरचा वेगळा अनुभव आला आणि तो अनुभव काय होता ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. टिल देन यू शुड रीड द लेसन ॲट होम अँड वी शॅल कंटिन्यू द सेम टॉपिक in the next lecture. Thank you very much.